हॅलो गाईज, मी नेहा आणि मी तुमचं स्वागत करत आहेत कुक विथ नेहा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत रवा पापलेट फ्राय। चला तर मग करूयात। त्यासाठी मी इथे 3 पापलेट घेतलेले आहेत आणि ते पापलेट छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घेऊन केलेली पेस्ट त्यात मी टाकलेली आहे। त्यानंतर आपले घरगुती मसाले जसे की लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, फिश फ्राय मसाला, थोडंसं चवीनुसार मीठ, थोडंसं वरून तेल टाकलेलं आहे आणि कोकमाचं पाणी त्यात टाकलेलं आहे। आणि आता ते छान मिक्स करून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचंय, पूर्ण एकजीव करून घ्यायचंय आणि पापलेटला पूर्णपणे खालून वरून लावून घ्यायचंय। सगळ्या साइड्सने पापलेटला ते लावून घ्यायचे। पापलेटमध्ये कट मारलेले आहेत त्यात सुद्धा ते भरायचं आहे आपल्याला पूर्णपणे। बघा, अशा प्रकारे आपल्याला पापलेट त्यात सगळे कोट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बघा, तुम्ही बघू शकता। आता आपले पापलेटला छान सगळा मसाला लावून झालेला आहेत। आता हे आपल्याला 1-1.5 तास किंवा अर्धा 1 तास ठेवून द्यायचे मॅरिनेट होत, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर छान त्यात उतरेल। आणि आता ते तळण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडासा रवा, थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडेसे आपले घरगुती मसाले त्यात ॲड करूया। आणि ते आता छान मिक्स करून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करायचं आहे पूर्ण। आता मिक्स करून झाल्यावर आपल्याला पापलेट त्यात मस्त छान कोट करून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे आपल्याला कोट करून घ्यायचे पापलेट। अशा प्रकारे आपल्याला सगळे पापलेट त्यात कोट करून घ्यायचे। पापलेट आपले कोट करून झाल्यावर तवा ठेवायचा आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून कुटलेलं लसूण त्यात टाकायचं आहे। थोडासा कढीपत्ता आपण वरून टाकूया आणि हे आता लसूण छान असं तडतडलं की त्यामध्ये आपण 1-1 पापलेट सोडून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपल्याला 1-1 पापलेट त्यात तव्यात टाकून घ्यायचं आहे। आता आपले सगळे पापलेट त्यात टाकून झालेले आहेत। आता 5-10 मिनिटासाठी आपल्याला लो फ्लेमवर ते तसेच शिजून घ्यायचे आहेत। आता आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहेत। बघा, अशा प्रकारे आपल्याला ते पलटी करायचे आहेत। हळूहळू पलटी करायचे आहेत सगळे पापलेट आपल्याला। आणि असे आपण थोडे पापलेट असे कालथीने दाबून घेऊया। असे कालथीने पापलेट दाबले की त्यातलं पाणी असं बाहेर निघतं आणि त्याने ते कुरकुरीत होतात, क्रिस्पी एकदम। असे अजून एकदा आपल्याला पलटी करून घेऊया आपण ते। बघा, अशा प्रकारे
आपले पापलेट आता फ्राय करून झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।